नमस्कार मंडळी, मी प्रणाली. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फॉलिक ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे प्रेग्नन्सीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आले आहे. अनेक कपल्सचे कंप्लेंट असते की आम्ही खूप वेळा प्रयत्न करून सुद्धा आमची प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर ह्यासाठी मी म्हणेल की आजचा व्हिडिओ हा सगळ्या कपल्सनी ज्यांना प्रेग्नन्सी ट्राय करायची आहे, प्रेग्नन्सी ठेवायची आहे, त्यांनी बघितलाच पाहिजे. आपल्या कोणाला हेच माहित नसतं की प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं मी क्लिअर करणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्ह्युलेशन म्हणजे काय, फर्टिलिटी डेज म्हणजे काय, ओव्ह्युलेशन कधी होतं, ओव्ह्युलेशन कधी आणि कसं ओळखायचं, आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, हे सगळे टॉपिक एक एक करून मी एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्ह्युलेशन म्हणजे काय. तर ओव्ह्युलेशन म्हणजे आपल्या म्हणजे कुठल्याही स्त्रीच्या शरीरातून अंडाशयातून एक एग्ज बाहेर पडणं, म्हणजे एक अंड रिलीज होणं शरीरामध्येच. पण ते शरीरामध्ये अंड टिकून राहायची कालावधी ही फक्त 12 ते 24 तासच असते. त्याच्यानंतर ते अंड मॅच्युअर होऊन किंवा जास्ती होऊन म्युकस आणि रक्ताच्या स्वरूपात शरीरातून बाहेर पडतं, ज्याला आपण पिरियड्स म्हणतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महिन्याला एकदाच ही प्रोसेस होते. तर हा अंडा पण एकदाच अंडाशयातून शरीरात येतो. तर हा जेव्हा अंडाशयातून शरीरामध्ये रिलीज होतो, बाहेर पडतो, तेव्हा त्याची जशी क्षमता मी म्हणाले की 12 ते 24 तासच आहे टिकून राहायची. त्या वेळामध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स झालं आणि स्पर्म त्या एग्जला मिळाले तरच फर्टिलायझेशन होऊन प्रेग्नन्सीचे सक्सेसफुल व्हायचे चान्सेस असतात. तर सगळ्यात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की ओव्ह्युलेशन आपलं कधी होणार आहे. ठीक आहे. दुसरा मेन मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणता की 12 ते 24 तासच एग्ज राहतं, तर किती पॉसिबिलिटी आहे प्रेग्नन्सी राहायची. तर आपलं जर ओव्ह्युलेशन ज्या दिवशी होणार असेल त्याच्या आधीचे 3-4 दिवस जरी आपण सेक्शुअल इंटरकोर्स केला असेल तरी आपली प्रेग्नन्सी व्हायचे चान्सेस वाढतात. कारण जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स होऊन पुरुषांचे शुक्राणू म्हणजे स्पर्म्स आपल्या बॉडीमध्ये येतात, तेव्हा ते आपल्या बॉडीमध्ये 3 ते 5 दिवस टिकून राहू शकतात. म्हणजे एक इमॅजिन करा की तुमच्या बॉडीमध्ये ऑलरेडी स्पर्म्स आहेत आणि त्यावेळी जर तुमचा एग रिलीज झाला तर तिथे फर्टिलायझेशन होऊन तुमची प्रेग्नन्सी राहू शकते. तर दुसरा पॉईंट म्हणजे फर्टिलिटी डेज म्हणजे काय. तर फर्टिलिटी डेज म्हणजे हेच दिवस ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी सक्सेसफुल व्हायचे चान्सेस जास्ती असतात. तर जसं मी आता म्हणाले की फर्टिलिटी डेज म्हणजे काय, आता तुम्ही म्हणाल कुठले दिवस ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी जास्ती राहायचे चान्सेस असतात, तर तो म्हणजे एक ओव्ह्युलेशन डे आणि त्याच्या आधीचे 3-4 दिवस. ठीक आहे. आता तिसरं की ओव्ह्युलेशन आपण कधी होतं ते कसं समजायचं. तर जसं की माहिती आहे आपल्याला पिरियड्स या मंथली येत असतात. तर एक उदाहरण देईल की तुमच्या पिरियड्स दर 28 दिवसांनी येतात असं आपण कन्सिडर करू, आणि तुम्हाला पिरियड्स आज 1 तारीख आहे. 1 तारखेला समजा अझ्युम करा आज 1 तारीख आहे आणि आज 1 तारखेला तुमची पिरियड्स आलेली आहे. तर नेक्स्ट पिरियड तुमची 28 दिवसांनी येणार आहे, करेक्ट. तर ते 28 मायनस 14 करायचं आहे आणि ती जी डेट येईल तो तुमचा ओव्ह्युलेशन डे. 28 मायनस 14 14, म्हणजे 14 तारखेला तुमचा ओव्ह्युलेशन डे आहे जर तुमची पिरियड 1 तारखेला आली असेल तर. ठीक आहे. तर तो 14 तारीख आणि त्याच्या आधीचे 3-4 दिवस म्हणजे 10 तारखेपासून ते 14-15 तारखेपर्यंत हा तुमचा फर्टिलिटी डे आहे. हे फर्टिलिटी डेज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही सेक्शुअल इंटरकोर्स केलं तर तुमच्या प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस खूप प्रमाणात वाढतात. ठीक आहे. आता सगळ्यांचीच मेन्स्ट्रुअल सायकलची पिरियडची सायकल ही सेम नसणार. काही 30 दिवसांनी येणार असाल तर 30 मायनस 14 16वा दिवस. तर 16 दिवस हा तुमचा ओव्ह्युलेशन पिरियड, त्याच्या ओव्ह्युलेशन डे, त्याच्या आधीचे जे 3-4 दिवस आणि नंतरचा एखाद दुसरा हे तुमचे फर्टिलिटी डेज आहेत. ठीक आहे. तर असं तुम्ही ओव्ह्युलेशन कधी होतो ते तुम्हाला आता कळायच असेल. तर काही 35 असेल तर 35 मायनस 14 जे 21 येईल ते त्याच्या आधीचे. हे सगळे तुमचे प्रत्येक स्त्रीच्या मेन्स्ट्रुअल सायकलनुसार त्याचं ओव्ह्युलेशन डे असणार. पण ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे. जर तुम्ही खूप स्ट्रेस घेत असाल किंवा तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होत असेल तर कधी कधी हे ओव्ह्युलेशन डेज पुढे मागे व्हायचे पण चान्सेस असतात. तर आता तुम्ही म्हणाल की हे पुढे मागे झाले तर तुम्ही कन्सिडर सांगितलं 14 तारीख, तर त्या दिवशी बॉडीमध्ये तर तो ओव्ह्युलेशन डे, ते अंडाशयातून अंड बाहेर आलंच नसेल तर कसं करणार. तर त्याच्यासोबतच आपण ते कसं ओळखायचं, तर आपली बॉडी आहे ना ती आपल्याला सिग्नल्स देत असते प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक स्त्रीला. आणि आपण म्हणतो की आपल्या स्त्रियांचे इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते, आपल्याला कळतं कोण कसं काय करते. तर आपल्याला स्वतःचे ऑब्झर्वेशन पण खूप चांगले करतात. आपल्या शरीरातून जेव्हा ओव्ह्युलेशन आपल्या होणार असेल तेव्हा सगळ्यात पहिलं मेन सिम्बॉल किंवा सिम्पटम्स म्हणू शकता
की व्हाईट स्टिकी म्हणजे व्हाईट चिकट पांढरा डिस्चार्ज होणं. ठीक आहे. दुसरं म्हणजे आपल्या थोडं थोडं ओटीमध्ये कुशीमध्ये दुखणं. आणि तिसरं म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर थोडं हाय होणं. तर हे जेव्हा आपल्याला होत असेल, तुम्हाला होत असेल, तेव्हा समजा तुमचं ओव्युलेशन डे आहे. जास्ती करून व्हाईट डिस्चार्ज हा तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट असेल ओव्युलेशन डे असण्याचा. ठीक आहे. आता प्रेग्नन्सी वाढवण्याचे चान्सेस कसे असणार, कधी असणार, तर जसं मी सांगितलंय, तुम्ही ह्या फर्टिलिटी डेज मध्ये म्हणजे ओव्युलेशन डे त्याच्या आधीचे 1-2 दिवस, त्याच्यानंतरचा एखाद दुसरा दिवस, ह्याच्यामध्ये जर अल्टरनेट डेज इंटरकोर्स केला तर तुमच्या प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढू शकतात. सेकंड म्हणजे स्ट्रेस, जसं की म्हणाले मी की अनेक लोकांना, कपल्सना हा टेन्शन असतं की खूप वेळा ट्राय करून प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर काही प्रॉब्लेम नसला तरी फक्त त्यांच्या डोक्यात ते चालू आहे म्हणून स्ट्रेसमुळे त्यांची प्रेग्नन्सी राहत नाही. तर तुम्हाला सगळ्यात पहिले स्ट्रेस एकदम घालवायचा आहे, एकदम काम शांतपणे ही सिच्युएशन हँडल करायची. तिसरं म्हणजे फूड. तुम्हाला ह्या काळामध्ये कॉफी, चहा, नूडल्स, मॅगी, चायनीज पदार्थ, जे सगळे जंक फूड बेसिकली तुम्हाला अवॉइड करायचे आहे. कोल्ड्रिंक्स आहेत ते अवॉइड करायचे आहे. तुम्हाला जर थंड प्यायचं असेल तर लिंबू सरबत, जसं मी म्हणाले, लिंबू, संत्री, मोसंबी हे ज्यूस तुम्ही घेऊ शकता. आणि फोर्थ म्हणजे तुमची झोप व्यवस्थित असणं गरजेचं आहे. हे जर सगळे तुम्ही पाळलेत तर तुमचे प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस खूप जास्ती वाढतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुमचे पिरियड जर रेग्युलर असेल, तुमचे पिरियडिक सायकल रेग्युलर असेल, तर तुम्हाला ओव्युलेशन पिरियड किंवा फर्टिलिटी डेज ट्रॅक करायचे आणि त्याच्यानुसार तुम्हाला प्लॅनिंग करायचे, तर तुमचे प्रेग्नन्सी राहायचे चान्सेस वाढतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे की जर तुमची पिरियड इरेग्युलर असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू.